नमस्कार. सर्व रसिक वाचकांचं आजच्या 111व्या सत्रामध्ये मी स्वागत करतो. आजच्या सत्राच्या वक्त्या आहेत डॉक्टर स्मिता जोशी. अ, यांचंही मी स्वागत करतो आणि थोडक्यात त्यांचा परिचय करून देतो. स्मिता जोशी, डॉक्टर स्मिता प्रकाश जोशी या पुण्यात राहतात सध्या. त्यांचं शिक्षण आहे BCom, MSW, LLM आणि PhD लॉमध्ये. जानेवारी 97 पासून पुणे येथे त्या समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी महिला आणि बालकल्याण विभाग, महाराष्ट्र आरोग्य मंडळ, ग्रामीण विकास प्रकल्प, कुसुमबाई मोतीचंद महिला सेवाग्राम पुणे यांच्यासोबत विविध पदांवर कामकाज केलेलं आहे. सकाळ, लोकसत्ता, लोकमत, पुढारी, महाराष्ट्र टाइम्स इत्यादी दैनिक आणि मासिक यांचे वार्षिक अंक, नियतकालिक, त्यानंतर दिवाळी अंक याच्यामध्ये त्यांनी नियमित लेखन केलेलं आहे. दूरदर्शन, आकाशवाणी यासारख्या माध्यमांच्या मधूनही त्यांनी विविध कार्यक्रम केलेले आहेत, मुलाखतींचे केलेले आहेत, मालिकांचे केलेले आहेत. कौटुंबिक समस्येवर समुपदेशन, कौटुंबिक वादांचा मुलांवर होणारा परिमाण, एकेरी पालकत्व, पुनर्विवाह, बदलते कौटुंबिक कायदे इत्यादी विषयांवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांनी संशोधनपर लेख प्रसिद्ध केलेले आहेत. महाराष्ट्र ज्युडिशियल अकॅडमी, महिला आणि बालकल्याण विभाग प्रशिक्षण केंद्र, यशदा यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्थांमध्ये अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी समुपदेशन, प्रशिक्षण आणि व्याख्यानं त्या देतात. सकाळ सोशल फाउंडेशनसह विविध सामाजिक संस्था, महाविद्यालयांबरोबर विवाहपूर्व समुपदेशन, कौटुंबिक समुपदेशन, नातेसंबंध सुदृढ होण्यासाठी नाते तुझे नि माझे, नाते टिकवताना इत्यादी विविध कार्यक्रमांचे आयोजन, व्याख्याने आणि जनजागृती कार्यक्रमात त्या सहभाग घेतात. त्यांची याच विषयांवर पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. मनसा हे पुस्तक आहे, मानसिकदृष्ट्या अपंग मुलांच्या पालकांसाठी समुपदेशन. दुसरं पुस्तक आहे अर्थ नात्यांचा, कौटुंबिक समुपदेशन आहे याच्यामध्ये. विवाहपूर्व समुपदेशनावर लग्नाचा GPS या नावाचं एक त्यांचं पुस्तक आहे. कौटुंबिक वादासाठी विशेष न्यायव्यवस्था, कौटुंबिक न्यायालय. आणि आजचं जे पुस्तक त्या बोलणार आहेत त्याची 3 पुस्तकं आहेत. रिलेशन्स, नातं जोडताना, नातं निभावताना, नातं तुटताना आणि नव्याने जुळवताना, अशी 3 पुस्तकं आहेत. त्याच्यावर आज त्या बोलणार आहेत. याशिवाय त्यांना विविध पुरस्कारही मिळालेले आहेत. मानवी हक्क संरक्षण आणि जागृती यांच्याकडून मानवाधिकार विशेष कार्य पुरस्कार, वंचित विकास तर्फे कृतज्ञता हा राज्यस्तरीय पुरस्कार, नवदुर्गा पुरस्कार, प्रेमाताई कामतेकर स्मृती पुरस्कार, महिला दिनानिमित्तानं रणरागिणी पुरस्कार, राजश्री साहू ज्येष्ठ नागरिक संस्थेकडून कोल्हापूर येथे विशेष सत्कार, पुणे जिल्हा रोटरी क्लब कडून कृतज्ञता गौरव पुरस्कार, रुग्ण हक्का सेवा समिती या संस्थेतर्फे समुपदेशन क्षेत्रासाठी शिवसन्मान पुरस्कार, आरोग्य संपदा 360 या संस्थेकडून कौटुंबिक समुपदेशन आणि न्याय व्यवस्थेतील योगदान यासाठी विशेष सन्मान आणि पुरस्कार. तर PhD डॉक्टर आहेत डॉक्टर स्मिता जोशी. आणि मला वाटतंय की नात्यांच्या आजारावर त्या बोलतात, असं त्या अशा डॉक्टर आहेत की ज्या नात्यांचे आजार बरे करतात, असं म्हणायला हरकत नाही. तर मी विनंती करतो डॉक्टर स्मिता जोशी यांना की तुम्ही सेशन आता चालू करू शकता. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. आवाज माझा येतोय व्यवस्थित? हो हो प्लीज. रसिक वाचकच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व प्रेक्षकांना माझा मनापासून नमस्कार. आणि आज सर्वजण तुम्ही सहभागी झालात. वाचनाची परंपरा जपणाऱ्या या रसिक वाचक समूहाला माझा म्हणजे खूप मानाचा मुजरा असं म्हणायला लागेल. कारण सध्याच्या युगात वाचन संस्कृती कुठेतरी लयाला चाललेली आहे. आणि असं असताना की पुस्तकं वाचून त्याच्यावर अशा प्रकारचं कार्यक्रम सादर करणं हे खूपच कौतुकास्पद आहे. आणि त्यातलं 111वं पुष्प गोफण्याचं काम माझ्याकडे आलेलं आहे. 111 एक शुभ अंक समजला जातो. तर ती संधी मला मिळाली आणि ती दिली रसिक वाचक समूहाने. त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांचे धन्यवाद मानते. आता आजच्या ज्या पुस्तकांबद्दल बोलायचं आहे मला, तर त्या अगोदर थोडस मी माझ्या कामकाजाबद्दल बोलेन. आणि मग मला हे लिखाण का करावं असं वाटलं, यातली कोणती पुस्तकं कशा प्रकारे लिहिली गेली याच्यावर आधी बोलेन. आणि मग रिलेशन्स या पुस्तकांवर आपण सविस्तर बोलूया.
तर मी कौटुंबिक न्यायालयामध्ये 1997 पासून विवाह समुपदेशक म्हणून काम करते. हे काम करत असताना वेगवेगळ्या केसेस आमच्याकडे येतात. पती पत्नींचे वाद, त्याचबरोबर त्यांची मुलं असतात, त्यांचे प्रश्न सोडवायला लागतात, त्यांचे आई वडील असतात, इतर नातेवाईक असतात. ते कसे गुरफटले जातात या सगळ्यामुळं, हे सगळं रोज बघत होते. आणि मग हे कुठेतरी अं, हे थांबण्यासाठी किंवा सामाजिक जागृतीसाठी काहीतरी करावं अशी इच्छा खूप होती. लिखाणाची आवड अगदी लहानपणापासूनच आहे मला. म्हणजे शालेय, महाविद्यालयीन याच्यात सुद्धा माझा निबंध लेखनाला नेहमी पुरस्कार मिळालेले आहेत. आणि मग नियतकालिकांमध्ये वगैरे लिखाण सुरू झालं माझं. वर्तमानपत्रातून लिखाण सुरू झालं. त्याच्यानंतर मोकळे व्हा म्हणून एक सदर होतं सकाळमध्ये, आणि ते 5 वर्ष मी सतत लिहिलं. याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न म्हणजे समाजाकडून मागवले जायचे वाचकांकडनं, की ज्यांना काही अडचणी असतील त्यांनी ते मांडावेत. आणि मग त्याला समुपदेशनपर लिखाण, उषाताईंचा सल्ला वगैरे कसा असायचं पूर्वी, तर तसा एक की समुपदेशनावर आधारित, म्हणजे त्यांना काहीतरी मार्गदर्शन करावं असं तो होता. आणि ते मोकळे व्हा सदर म्हणजे 5 वर्ष खूप चाललं. म्हणजे त्याचे असंख्य पत्र यायची, ते पत्र वाचताना वाचायला सुद्धा वेळ नसायचा. म्हणजे एका आठवड्यामध्ये जवळजवळ 200-300 असे पत्र यायचे, आणि आठवड्यातून एकदा दर रविवारी ते सदर असायचं. मग त्याच्यातून पण अजून लिखाण करत जावं असं वाटलं. आणि मग साप्ताहिक सकाळमध्ये मी 2 वर्ष अर्थनात्यांचं हे सदर लिहिलं. आणि मग त्याच्यातून की हे पुस्तक रूपी यावं असं बऱ्याच वाचकांनी मला कळवलं. हे पुस्तक रूपी आलं तर आम्हालाही उपयोग होईल त्याचा, विद्यार्थ्यांना उपयोग होईल केसेस कशा हँडल करायच्या याच्यासाठी. आणि जे समुपदेशक म्हणून काम करतात नव्याने, तर त्यांनाही त्याची गरज असणार आहे. तर म्हणून मग अर्थनात्यांचा हे पुस्तक मी लिहिलं. त्याच्यामध्ये मृदुला भाटकर मॅडम ज्या आहेत, न्यायमूर्ती मृदुला भाटकर, यांनी अगदी खूप समर्पक त्याच्यामध्ये प्रस्तावना लिहिली. आणि त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं मला हे पुस्तक लिहिताना, की नाही तू लिही, समाजासाठी हे लिहिणं गरजेचं आहे, सगळ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, आणि नात्यांचा खरा अर्थ समजणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं मग ते अर्थनात्यांचं हे पुस्तक लिहिलं. त्या अगोदरचं जे होतं माझं मनसा पुस्तक, तर या मनसामध्ये तर म्हणजे जे मतिमंद मुलं असतात, तर त्यांच्या पालकांवर खूप मोठा आघात झालेला असतो. आणि मग या पालकांनी कसं वागावं या मुलांशी, आणि हे कसं स्वीकारावं या संदर्भामध्ये काही सहलेखक होते माझ्याबरोबर, आणि त्यांच्याबरोबर ते पुस्तक लिहिलं होतं. पण अर्थनात्यांचा हे पुस्तक खूपच लोकप्रिय झालं, आणि त्याची 6वी आवृत्ती आली आता. त्यामुळं ते खूप लोकप्रिय झालेलं आहे. त्याच्यानंतर फक्त विवाहपूर्व समुपदेशनासाठी की लग्नाचा जीपीएस हे एक पुस्तक लिहिलं. जीपीएस बघूनच हल्ली मार्ग शोधतात सगळेजण. तर म्हणून एक लग्नाचा यशस्वी लग्न कसं असावं या संदर्भामध्ये लिहिण्यासाठी लग्नाचं जीपीएस हे लिहिलं. आणि त्याबरोबर सहलेखक डॉक्टर सागर पाठक. आणि सेक्स बद्दल काही लिहायचं तर एखादा जाणकार व्यक्ती, आणि त्याच्यातनं काहीतरी पदवी घेतलेली आहे असाच माणूस हवा होता. म्हणून गायनेकोलॉजिस्ट आणि लैंगिक विकार तज्ज्ञ ते आहेत. तर त्यामुळं त्यांनी सहलेखन केलं माझ्यासोबत, आणि त्या पुस्तकाची पण आता 4थी आवृत्ती येते आहे. त्याच्यामुळे तेही पुस्तक खूप चाललं. त्यानंतर माझी पीएचडी झाली, आणि पीएचडी मध्ये सुद्धा विषय माझा काउन्सिलिंग हेच होतं, की काउन्सिलिंगच्या ह्याच्यातून कसं हे सोडवलं जावं, आणि कौटुंबिक प्रश्न जे असतात ते सामंजस्याने सोडवण्यासाठी ज्युडिशरीमध्ये कशी वेगळी व्यवस्था आहे, त्याच विषयावर माझं होतं. त्याच्यामुळं कौटुंबिक वादासाठी विशेष न्याय व्यवस्था, कौटुंबिक न्यायालय, हे एक पुस्तक मी प्रकाशित केलं जळगावला असताना. म्हणजे जळगावमध्ये ते प्रकाशित झालेलं.
तेव्हा तिथले कलेक्टर, तिथले न्यायाधीश सगळे या कार्यक्रमासाठी होते. आणि तेही पुस्तक की सर्वांना कौटुंबिक न्यायालयामध्ये नक्की काय चालतं या संदर्भामध्ये माहिती मिळाली. हे सगळं लिखाण आणि दिवाळी अंक, वर्तमानपत्र याच्यातनं वेगवेगळे लेख लिहिणं चालू होतच. पण मग लोकसत्तामधून मला एक विचारणा करण्यात आली होती की एक ऑनलाईन लिहायचं आहे समुपदेशनावर, तर तुम्ही ते लिहाल का? पण आठवड्यातून एकदा तो आर्टिकल द्यावा लागेल तुम्हाला. आणि त्या संदर्भात लिहावं लागेल की लोकांना जे आत्ताचे ज्वलंत प्रश्न आहेत त्याच्यावर लिहावं लागेल. आणि मग त्याच्यामध्ये मग मी लिहायला सुरुवात केली. समुपदेशनावरच होतं ते, वैवाहिक समुपदेशन याच्यावर. आणि मग नंतर नंतर विषय थोडे थोडे बदलत गेले आणि समुपदेशन सगळ्याच बाबतीमध्ये कसं आवश्यक आहे हे लिहायला सुरुवात केली. आणि मग रिलेशन्स या विषयावर हे सगळं लिखाण माझं 3.5 वर्ष पूर्ण चाललं. आणि दर आठवड्याला एक लेख होता त्याच्यामध्ये. तर तेही खूप वाचकांना आवडत गेलं. आणि ऑनलाईन असल्यामुळं खरं तर ऑनलाईन कोणी वाचेल का असं वाटलं होतं. पण खूपच वाचक वर्ग त्याच्यामध्ये होता. आणि मग सर्वांनी खूप विनंती केली मला की तुम्ही हे पुस्तक स्वरूपात आणा, कारण एकदा वाचून ते मग जातं हे, पण आम्हाला कायमस्वरूपी संग्रही ठेवण्यासाठी काहीतरी हवंय. आणि म्हणून मग रिलेशन्सच्या 3 पुस्तकांची निर्मिती करावी असं वाटलं. एक तर सुरुवातीला एकच पुस्तक आम्ही केलं होतं, नातीच ती म्हणून. पण ते खूपच मोठं होत होतं आणि त्याच्यात काहीतरी मिसिंग आहे असं वाटायला लागलं. आणि म्हणून मग सकाळ प्रकाशनाशी चर्चा करून त्यांनी जे काही मला दीपाली चौधरी, अंजली इंगळे आणि रामगीर, आशुतोष रामगीर यांनी जे काही एकत्रित चर्चा झाली त्याच्यावरून की आपण 3 पुस्तकं ही करूया. त्याच्यामध्ये कारण सगळे जे लेख होते त्याच्यामध्ये की काही नाती जोडताना कसं अडचणी येतात, नातं निभवताना कसं जायला पाहिजे पुढे, आणि मग जर का नातं नाहीच टिकलं तर मग कसं पुढे जायचं या संदर्भातले होते. त्याच्यामुळे मग त्याचे 3 भाग केले. आणि मग नातं जोडताना, नातं निभावताना आणि नातं तुटलं तर पुढे कसं निभवायचं ते, आणि त्यातनं नवीन जर जोडवायचं असेल तर कसं, या संदर्भामध्ये अशी 3 पुस्तकं मग आली. तर आता आपण रिलेशन्स या पुस्तकांमध्ये नक्की काय लिहिलेलं आहे आणि या 3 पुस्तकांमध्ये कोणते कोणते विषय हाताळलेत याच्याबद्दल मी जरा बोलते. त्याच्यासाठी हे जे पहिले पुस्तक आहे माझं, रिलेशन्स नातं जोडताना, तर याचा मलपृष्ठावरचा मजकूर जो आहे तो मी नक्की वाचून दाखवेन आपल्याला. हे पहिलं जे पुस्तक होतं याच्यामध्ये फ्लर्टिंग अँड डेटिंगची धमाल उपभोगलेली पण स्वतःसाठी सिरियस रिलेशनशिपच्या शोधात असलेली नवीन पिढी, वी वेअर मेड फॉर इच अदर असं म्हणत नातं जोडते, पण काही दिवसातच वी कॅनॉट हँडल द कॉन्ट्राडिक्शन्स असं म्हणून नातं तोडायला तयार होते. अशी जेन जी. रिलेशन्स जोडताना नक्की चुकतं कसं आणि कुणाचं, नातं जोडताना कोणता विचार व्हावा, नातं जोडण्याची आणि टिकवण्याची कला कशी आत्मसात करावी याबाबतचं सर्वंकष समुपदेशन. नातं कोणतंही असो, नातं पती पत्नीचं, पालक आणि मुलांचं, कुटुंबातील सदस्यांचं एकमेकांशी असलेलं नातं. तर नातं जोडण्यापूर्वी आणि पालकत्व निभवण्यापूर्वी प्रत्येकासाठी दिशादर्शक असं रिलेशन्स नातं जोडतात. हे पहिलं पुस्तक आहे. आता नातं जोडायचं म्हणजे फक्त पती पत्नीचं असं नाहीये. कोणतंही नातं असो तर ते जोडताना काही भान ठेवावं लागतं. तर हे भान कसं असावं या संदर्भातले काही लेख याच्यामध्ये आहेत. नात्यांबद्दलच्या या पुस्तकावर लिहिताना जनरेशन जीचा जास्त विचार केलेला आहे. कारण आताची जी जनरेशन आहे तर याच्यामध्ये की नात्याबद्दल जो विचार केला जातो हा खूप वेगवेगळ्या स्वरूपाचा असतो. त्यातले काही आर्टिकल्स याच्यामध्ये आहेत माझे. आता एक नातं जर जोडायचं असेल तर ते
टिकवण्यासाठी जोडलं जातं खरं तर. पण आताची जी जी जनरेशन आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सतत एका रिलेशनशिप मधनं दुसऱ्या रिलेशनशिप मध्ये जाण्याचा प्रयत्न ही पिढी करते का असाही विचार होतो. याच्यामध्ये रिबाउंड बाबतीमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याच्यात लिहिताना मी नक्कीच एक केस म्हणजे या ज्याच्यामध्ये ज्या सगळ्या केसेस हँडल केलेल्या आहेत तिन्ही पुस्तकांमध्ये माझ्या, तर याच्यामध्ये कोणतंही काल्पनिक लिहिलेलं नाहीये. तर जे स्वतः मी समुपदेशन केलेलं आहे किंवा जे आसपास जवळपास बघितलेलं आहे, प्रत्येक घरामध्ये काय चालतं या संदर्भातल्या गोष्टींचं लिखाण या पुस्तकांमध्ये केलेलं आहे. तर असंच एकदा मी माझ्या माहेरी गेले होते आणि माझी भाची होती आणि तिला असं विचारलं मी की अगं तुझं काहीतरी चाललं होतं ना, एक मित्र होता आणि त्याच्याबरोबर लग्नाचा विचार करणार होतीस, कुठपर्यंत आली आहे तुझी मैत्री? तर ती म्हणाली नाही नाही आत्या ते काय आता झालं, तो सोडून दिलाय मी. मग म्हटलं हा दुसरा तुझ्या बरोबर आहे आता तो कोण आहे? तर म्हणाली तो माझा रिबाउंड आहे. म्हटलं अगं 2 वर्ष तू त्या मित्रासोबत फिरतीयस बोलतीयस आणि आता परत की नाही तुमचं ब्रेकअप झालं आणि आता हा परत दुसरा, हे कसा काय विचार करतेस तू या गोष्टीचा? म्हणाली नाही आत्या की आपल्याला आता एकाच नात्यामध्ये नसतं राहायचं. कारण जर आपलं टिकत नसेल तर त्याच्याबरोबर आयुष्यभर कुठं निभवायचंय. मग मी नवीन रिबाउंड शोधला. असं आता जनरेशन जी मध्ये जे जे काही नवीन नात्यांबद्दलचं येत आहे सगळं, तर त्या सगळ्याचा उल्लेख या पुस्तकामध्ये केलेला आहे. आणि नात्यांची जी नवीन वळणदार वळणं म्हणून एक मी लोकसत्तामध्ये पण एक आर्टिकल लिहिलेलं होतं. अं, तर त्या संदर्भात आणि अजून काही लेखन याच्यामध्ये घेतलं आणि सर्व काही नात्यांसाठी असा एक शेवटचा लेख आहे याच्यामध्ये. तोही खूप उत्तम आहे. नाती जोडताना जो काही विचार व्हायला पाहिजे खरं तर, तो ती जनरेशनची का करत नाहीये आणि आपण सुद्धा जनरेशन जी कडे कशा पद्धतीनं बघतो आहे, ते हल्लीच्या मुलांना ना काहीच कळत नाही. ते फारच वरवरचं बघतात. पण त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. हेही विचारात घेणं खूप गरजेचं आहे. बघा आता जर का एखाद्या स्त्रीने सांगितलं, की मला मूलच नको आहे. नातं जोडताना जर सांगितलं, की मला मूलच नको आहे आणि तर तू लग्नाला तयार होत असशील तर बघ. तर अशा वेळेला की एखादा मुलगा तयार होईलही कदाचित, पण त्याचे आई-वडील काय म्हणतील, हे काय? त्या त्या मुलीला जर आईच व्हायचं नाहीये, तर ती स्त्री कशी असू शकते? हा झाला मिलेनियन्सचा विचार. पण जनरेशन झी मध्ये हाही विचार आता येतो आहे, की मूल जन्माला घालायचं असेल, तर त्याला आपण वेळ देऊ शकतो का? आणि खरोखरच ते नातं आपण निभावणार आहोत का? याचा विचारही हल्ली नवीन पिढी करू लागली आहे. त्यामुळं बऱ्याचशा परदेशात आणि आपल्या कडे भारतामध्ये सुद्धा आता बरेचसे कपल्स असे आहेत, की ते म्हणतात, की मूलच नको आहे आम्हाला. हा एक नवीन विचार आलेला आहे. आणि नवीन पिढीबरोबर, नवीन विचारांबरोबर जर पुढे जायचं असेल आपल्याला, तर आपलाही प्रवाह बदलावा लागणार आहे. मग पालकांनी नक्की कसं वागायचं या जनरेशन झीशी याच्यासाठी याच्यामध्ये जे 2 भाग केलेले आहेत मी, तर याच्यामध्ये एक वैवाहिक नाती या संदर्भामध्ये लिहिलेलं आहे आणि दुसरं आहे की नातं मुलांशी म्हणजे पालकत्व निभवताना सुद्धा ही कसं निभवायला पाहिजे. बऱ्याच वेळेला की मुलांवर आता संस्कार करायचे म्हणजे कसे? तर मुलांच्याकडनं मोबाईल तर आता आपण घेऊ शकत नाही. मोबाईल हा प्रत्येक लहान मुलाला सुद्धा येतोय. 1 वर्षाचं मूल नाही झालं तरी त्याला आता की तो मोबाईलवर सर्च करत राहतो. कसं YouTube लावायचं आणि कोणतं गाणं लावायचं हे 1 वर्षाच्या मुलाला सुद्धा हल्ली कळतं. आणि आपल्याला ह्या स्मार्ट पिढीला जर घडवायचं असेल तर आपल्यालाही स्मार्ट व्हावं लागेल. आणि मग स्मार्ट होण्यासाठी नक्की पालकत्व कसं निभवायचं याच्यासाठी काही याच्यामध्ये लेख लिहिलेले आहेत. स्मार्ट पालकत्व कसं करायचं? आजी आजोबांना मूल सांभाळायचं असेल तर स्मार्ट आजी कसं व्हायचं? मुलांवरचा जर ताण घालवायचा असेल तर मुलांना कोणता ताण द्यायचा म्हणजे चॉकलेट की च्युइंगम ताण द्यायचा
या संदर्भामधले काही लेख याच्यामध्ये आहेत. बऱ्याच वेळेला पालकांकडनं म्हणजे एक पहिलं मूल झालं आणि त्याच्यानंतर काही वर्षांनी दुसरं झालं, की दोन्ही मुलांमध्ये सुद्धा काही वेळेला कळत नकळत दुजाभाव होतो, असं मुलांना वाटतं. पण ते खरं असतं का? आणि काही मुलांची जी जडणघडण होते नंतर, की माझ्या बहिणीला ना जास्त बघितलं आईने, माझ्याकडे लक्षच नाही दिलं. असे काही मुलांवर मनामध्ये हे सगळं घडलेलं असतं त्यांच्या आणि अपब्रिंगिंग तसं झालेलं असतं. काही रॅकेट फिलिंग्स त्यांचे पक्के झालेले असतात आणि पालकांबद्दलचे विचार, आजूबाजूच्या व्यक्तींबद्दलचे, नातेवाईकांचे बद्दलचे विचार काही पक्के झालेले असतात आणि त्यातूनच एखादी व्यक्तीची पर्सनॅलिटी घडत जाते. तर मग मुलांना सांभाळताना सुद्धा की कशा पद्धतीनं हाताळलं पाहिजे आणि पालकत्व निभवायचं म्हणजे नक्की कसं काय करायचं. मग जरी मुलांना रागवायचं असेल तरी त्यांना डायन किंवा हिटलर आई वाटायला नको. मुलं ऐकतच नाहीत आमचं. हे तर हल्ली आपण सगळीकडनंच ऐकतो आहे, की मुलं अजिबातच ऐकत नाही हो. काय करायचं? त्यांना सांगून कळतच नाही. पण आपले जुने विचारांबरोबर आपण त्यांच्या सोबत राहायला लागलो, तर तसंच होणार आहे. तसे वादच होणार आहे. मग हे वाद जर मिटवायचे असतील आपल्याला आणि मुलांच्या बरोबरीनं पुढे जायचं असेल, तर या जनरेशन जीला कसं हाताळायचं आणि पालकत्व कसं निभवायचं, या संदर्भातले सगळे विचार या पुस्तकामध्ये केलेले आहेत. पहिले ते आहे नातं जोडताना याच्यामध्ये. आता नातं जोडायचं म्हणजे फक्त आई वडील मुलं किंवा कुटुंबाचं असं नाहीये. तर याच्यामध्ये की बरीचशी इतरही नाती असतात. शेजारणीशी नातं असतं, मैत्रिणीशी असतं, सहकार्यांशी असतं. तर त्यातली ही नाती कशी जोडायची आणि ती निभवायची कशी, हे समजण्यासाठी मग दुसरं पुस्तक अजून लिहिलं गेलं आणि ते आहे नातं निभावताना. हा त्याचा एक दुसरा भाग आम्ही केला. याच्यामध्ये हे पुस्तक सगळ्यात जास्त मोठं झालं माझं, कारण खरंच नातं निभावणं हे अवघड असतं आणि नातं निभवायचं म्हणजे नक्की काय करायचं? या संदर्भातले काही लेख याच्यामध्ये आहेत. म्हणजे लग्न करण्यापूर्वी नक्की कोणता कोणता विचार करायला पाहिजे, हे तर नातं जोडताना मध्ये काही लेख तसे आहेतच. म्हणजे अगदी की पैसे म्हणजे काही लेखांच्या बाबतीमध्ये सॉरी मी जरा परत मागे जाते कारण काही एक संदर्भ द्यायचा राहिला मला. त्याचे पैसे मग तिचे पैसे कोणाचे? म्हणजे बऱ्याच वेळेला की लग्न झाल्यानंतर असं वाटतं स्त्रीला की माझी सगळी जबाबदारी ही नवऱ्याने घेतली पाहिजे. मग त्याचा पैसा तो माझाच आहे. पण ती पण कमवते. मग तिचा पैसा कोणाचा? या संदर्भातले वाद हे खूप घरांमध्ये दिसून येतात. मग जर सगळीकडे बरोबरी आहे स्त्रीची, तर मग घरातल्या आर्थिक खर्चामध्ये का नको? मग तिचाही पैसा घरासाठी असला पाहिजे आणि तो विचार लग्नापूर्वीही केला पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला की लग्न झाल्यानंतर ती म्हणते की माझे पैसेही कसं काय मागितले त्यांनी? म्हणजे माझ्या पैशासाठीच त्यांनी लग्न केलं. तर हे जे विचार मनामध्ये येतात आणि त्याच्यावरनं जे फुटकळ वाद होतात घरामध्ये आणि जे टोकाचे वाढत जातात, तर ते वाद जर वाढवायचे नसतील, तर त्या संदर्भात सुद्धा स्पष्टता असणं गरजेचं आहे. आणि म्हणून नातं जोडण्यापूर्वीच या सगळ्या गोष्टींचा विचार होणं हे खूप गरजेचं आहे. दुसरं जे नातं निभावताना पुस्तक होतं, त्याचा मलपृष्ठावरचा मजकूर मी नक्की वाचून दाखवेन. प्रत्येक नातं महत्वाचं असतं. पती-पत्नीचं, पालक आणि मुलांचं, कुटुंबातील सदस्यांचं एकमेकांशी असलेलं मैत्रीचं, शेजाऱ्यांशी असलेलं नातं, ऑफिस किंवा व्यवसायातील सहकाऱ्यांशी असलेलं, एवढंच नाही तर आपल्या मनाशी असलेलंही नातं. ही सर्व नाती निभावणं वाटतं तेवढं सोपं नसतं. इट इज नॉट इझी, नेव्हर वॉज, नेव्हर विल बी. आय कॅनॉट टॉलरेट असे नवीन पिढीला वाटतं, पण तरीही नाती हवी हवीशी वाटतात.
नाती कोमेजतात कशी आणि फुलतात कशी, कशी टिकवायची नाती, नक्की चुकतं कसं आणि कुणाचं, कुणालाही न दुखवता कसं समजावून सांगायचं आणि आपलंच आपल्या मनाशी असलेलं नातं कसं जपायचं. तर या संदर्भातले लेख सगळे या नातं निभवतानाच्या पुस्तकामध्ये आहे. आता नाती निभवताना फक्त कुटुंबामधली नाती जर आपण विचार केला तर पती पत्नीचं नातं असतं, सासू सुनांचं नातं असतं, भावा बहिणींचं नातं असतं, नंदा भावजायांचं नातं असतं, वेणी विणींचं पण नातं असतं. ही सगळी नाती निभवताना काहीतरी अडचणी येत असतात आणि मनामध्ये काही काही शंकाही असतात नात्यांबद्दल. काही अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण होतातच असं नाही. आता याच्या मनोगतामध्ये सुद्धा मी एक खूप छान हे लिहिलेलं होतं, की माझी एक मैत्रीण होती आणि तिनं मला विचारलं होतं, की समुपदेशन म्हणजे नक्की काय आणि तुम्ही काय करता या समुपदेशनामध्ये? आणि तिला ते मला समजावून सांगायचं होतं, की समुपदेशन म्हणजे काय नक्की. तर एक दिवस मी तिच्या घरी गेले होते आणि तिचा मुलगा नोकरीच्या शोधासाठी म्हणजे त्याचा इंटरव्ह्यू होता आणि म्हणून तो बाहेर गेला होता. आणि तो आला आणि निराश होऊनच आला. कारण त्याचं काही सिलेक्शन झालं नव्हतं. खूप चिडचिड त्याची चाललेली होती. आल्याबरोबर तिने त्याला बसवलं, पाणी दिलं आणि ती त्याला म्हणाली, की "जाऊ दे, जे झालं ते झालं. नव्याने शोधूयात ना. अजून तुझ्यासाठी खूप संधी आहेत पुढच्या आणि नव्याने शोधूयात आपण." आणि मग थोडंसं तिचं बोलणं झाल्यानंतर तोही शांत झाला आणि मग तो त्याच्या इतर कामासाठी निघून गेला. आणि मग मी तिला सांगितलं, की "हे बघ, यालाच खरं तर समुपदेशन म्हणतात. समुपदेशन म्हणजे फार काही मोठं नसतं. पण एखादी व्यक्तीला जर त्याच्या मनाविरुद्ध वागलं गेलं, तर ती व्यक्ती निराश होते, तिची मनोअवस्था बिघडते. तर अशा वेळेला त्याची मनोअवस्था लक्षात घेऊन त्याला त्या वेळी केलेलं योग्य मार्गदर्शन म्हणजे समुपदेशन. तर तुला जे काही समुपदेशन म्हणजे काय असं वाटत होतं, तर हे याच प्रकारचं एकमेकांना समजावून घेणं म्हणजे खरं तर आहे. मग समुपदेशनासाठी प्रत्येक वेळेला आपल्याला बाहेरचीच व्यक्ती शोधायला पाहिजे असं आहे का? तर नाही, घरात सुद्धा मुलांना पालक करत असतात. एकमेकांशी आपण मित्र-मैत्रिणी बोलतो तेव्हाही. एखादी शेजारी व्यक्ती सुद्धा आपल्याशी बोलते, आपला सहकारी बोलतो. तर या सगळ्यातून खरं तर समुपदेशक हे घरोघरी तयार झाले पाहिजेत आणि हे समुपदेशनाचं महत्त्व घरातून पटलं गेलं पाहिजे. हां, ज्या ठिकाणी की आपल्याला तज्ञ व्यक्तींची गरज आहे, तिथं नक्कीच तज्ञ समुपदेशकांकडे जाणं गरजेचं आहे. पण घराघरामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींची जाणीव असणं महत्वाचं आहे. दुसऱ्याच्या मनामध्ये नक्की काय चाललेलं आहे आणि तो व्यक्ती का निराश झालाय? काय नक्की त्याचं दुखलंय? का तो आनंदी झालाय? या संदर्भात जर समजून घेतलं, तर नातं निभावणं हे खूप सोपं जातं. याच्यामध्ये असेच काही हे घेतलेले आहेत. त्याच्यामधली जी प्रस्तावना लिहिली होती, ती न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे मॅडमनी लिहिली आणि त्यांनी जे काही 4-5 वाक्य लिहिली आहेत, ती खूप महत्वाची आहेत. ती मला वाचून दाखवावी अशी वाटतात, की लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात हा समज होता. सध्याच्या परिस्थितीत लग्नाच्या गाठी मात्र सोशल मीडियावर जुळतात. लग्न जुळवण्याच्या, करण्याच्या आणि त्या निभवण्याच्या पद्धती बदलत आहेत. लग्न करणं सोपं, पण निभवणं अवघड असतं. नातं निभवताना नेमकं कोणत्या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे, याचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. आणि हेच नेमकं या पुस्तकातून लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे त्यांनी जे काही सांगितलं ते खूप महत्वाचं वाटलं मला. त्याच्यानंतर यातले काही महत्वाचे जे काही वाटले मला लेख, त्याचाही मी नक्की उल्लेख करेन. नातं कोणतंही असो, पण त्याचा मनापासून स्वीकार करावा लागतो. मनातून नातं जोडलं असेल, तर कितीही वादळं आली, तरी ती शांत करता येतात. लग्नामध्ये तर 2 भिन्न विचारांचे व्यक्ती एकत्र येतात.
भिन्न कौटुंबिक पार्श्वभूमी असल्याने कौटुंबिक नात्यातही वैचारिक मतभिन्नता असतेच. पण सर्वांनी सामंजस्य आणि सुसंवादाचं माध्यम वापरलं तर संघर्ष न होता घराचा तुरुंग किंवा लॉजिंग बोर्डिंग न होता एक उबदार घरटं होईल. तर अशा पद्धतीनं काही याच्यामध्ये लेख लिहिलेले आहेत. ह्याच्यामध्ये मात्र 3 भाग केलेले होते. एक म्हणजे कौटुंबिक नाती कशी सांभाळायची या या संदर्भामध्ये आहेत. आणि नातं ज्येष्ठांचं आणि इतर नाती असे 3 भाग याच्यामध्ये केलेले होते. आता बऱ्याच घरामध्ये आई की बायको हा संघर्ष तर आपण ऐकतच आलेलो आहोत सगळीकडेच. आईला सांभाळायचं का बायकोला सांभाळायचं आणि या सगळ्यामध्ये त्याचं सँडविच कसं होतं हे प्रत्येक पुरुषाने अनुभवलेलं आहे. तर हे घराघरातले वाद आहेत सगळे आणि प्रत्येक घरामध्ये नक्की काय कशा प्रकारे वाद होतात, कशामुळं हे सगळं वाढत जातं प्रकरण. तर याचा थोडासा बारीक अभ्यास करून या संदर्भातलं लिखाण मी केलेलं होतं. आई-वडिलांना असं वाटतं, की मुलांनी वेगळं राहायचं नाही, आपल्यासोबतच राहायला पाहिजे. आणि मग लग्न झाल्यानंतर जेव्हा सून घरात येते आणि मग पटत नाही आणि त्यावेळेला ती वेगळं राहायचं म्हणते. पण आई-वडिलांना असं वाटत असतं, की ही आपल्यापासून आपल्या मुलाला बाजूला घेऊन जातीये. पण मग मुलांनी एकत्रच राहायला पाहिजे, हा अट्टाहास कशासाठी? तर जर नाती खरोखर टिकवायची असतील आपल्याला, तर खरं तर लांब राहून सुद्धा नाती टिकू शकतात. मग एकत्र राहण्याचाच अट्टाहास नको. या संदर्भातलं काही मार्गदर्शन याच्यामध्ये लिहिलेलं आहे. सिबलिंग रायव्हलरी इथं प्रत्येक नात्यामध्ये असते. जशी भावंडांमध्ये आहे, तसंच की लग्न झाल्यानंतर जाऊ, नणंद याच्या सोबत सुद्धा सिबलिंग रायव्हलरी केली जाते. मग ही जर आली नात्यामध्ये, तर ही नाती निभावणं अवघड होऊन जातं. मग त्यावेळेला कसं सांभाळायचं, आपल्या मनाला कसं समजवायचं आणि इतरांशी कशा पद्धतीने वागायचं हे याच्यामध्ये लिहिलेलं आहे. बऱ्याच वेळेला लग्न झाल्यानंतर की सासू-सुनांचं पटत नाही आणि कुठल्या घरात पटतं असं आपल्याला सगळ्यांनाच वाटतं, की भांड्याला भांडं लागणारच आणि मग सासू-सुनांचे वाद प्रत्येकच घरात आहेत. पण तरीही जर का एकमेकांशी सांभाळून घ्यायचं असेल, तर की सासू एखादी ती खूप स्वच्छता करणारी आहे आणि ते सुनेला अजिबात पटत नाहीये आणि तिचा खूप त्रास व्हायला लागतो. तर अशा वेळेला खरंच सासू का बरं अशी वागते आहे? तिची मानसिकता काय? याचाही विचार सुनेने करणं गरजेचं असतं. आणि बऱ्याच घरांमध्ये सासू स्वतःचा संसार सोडत नाही. मग आता नवीन सून घरात आल्यानंतर तिला सुद्धा की घरामध्ये स्वतःचा संसार करायचा आहे आणि हे घर आपलं वाटलं पाहिजे. जर का आपलं घर तिला वाटलं नाही, तर ती आपलेपणाने राहणार कशी घरामध्ये? आणि मग या वेळेला ती सासूने तिला कसं सांभाळून घ्यावं आणि आपले विचार कसे बदलावेत? मीच सगळं केलं, मीच चाललं तर घर चालणार, माझ्यामुळेच सगळं घर चालतं. असं जर का सासू हेच लावून धरली, तर ती सून कधीच घरामध्ये तयार होणार नाही. मग तिलाही तयार करायचं असेल, तर सासू-सुनांचं नातं हे कसं असलं पाहिजे, या संदर्भातले लेख पण याच्यामध्ये आहेत. बऱ्याच वेळेला छोटंसं काही झालं, की लगेच पोलीस कंप्लेंट करा, ही केस दाखल करा, ती केस दाखल करा. हे आता आम्ही कोर्टामध्ये पण बघतोय. कारण मी इतके वर्ष कोर्टामध्ये काम करते आणि लक्षात येतं, की काही किरकोळ गोष्टींवरनं कोर्टामध्ये केसेस येतात. मग तेव्हाच असं लक्षात येतं, की अरे खरं तर हे घरातच मिटायला हवं होतं. किती छोट्या गोष्टी आहेत, या कशाला कायद्यापर्यंत आल्या? आणि मग एकदा जर का नात्यामध्ये कायदा घुसला, तर खूपच अवघड होऊन जातं. या निमित्ताने फक्त एक छोटासा किस्सा सांगते, की माझ्याकडे आत्ता परवा एक केस आलेली आहे. त्याच्यामध्ये म्हणजे एक समाजामध्ये, की त्यांच्याकडे अजूनही पुरुष प्रधान संस्कृती खूप आहे आणि ती मुलगी म्हणजे 8 वर्ष नोकरी केलेली होती तिनं. बेंगलोरसारख्या आय-टी कंपनीमध्ये बेंगलोरला ती नोकरी करत होती आणि ते जैन, मारवाडी, गुजराती असे ह्याच्यातले असतील कदाचित. पण असं समजूया, की अशा घरांमध्ये असतं तसं. तर तिथे मात्र तिला सांगितलं होतं, की तुला नोकरी सोडावी लागेल
एका शहरातून छोट्या गावांमध्ये जाऊन राहायचं होतं. पण मग तिनं ते ऍक्सेप्ट केलं की ठीक आहे, काही हरकत नाहीये, मी काही दिवस नोकरी करणार नाही, मिळालं तर मला वर्क फ्रॉम होम पण मिळेल, मी करेन. पण ज्या मुलीने कधी साडीही नेसली नव्हती, म्हणजे 8 वर्ष ती पीजी मध्ये राहिली किंवा इतर मुलींसोबत घर घेऊन राहिली, आणि लग्न झाल्यानंतर जेव्हा ती गेली त्या घरामध्ये, तर एका डायनिंग टेबलवर बसून सुद्धा तिनं जेवायचं नाही, अशी त्या घरची प्रथा होती. सुनेनी किचन मध्ये जाऊन एकटीनं जेवायचं, सासू सासऱ्यांबरोबर नंदांसोबत एकत्र किचन मध्ये म्हणजे डायनिंग टेबलवर बसून जेवायचं नाही. घुंगट इथपर्यंत असा यायला पाहिजे की चेहरा दिसला नाही पाहिजे, असा घुंगट घ्यायचा. बिंदी एवढी लावलीच पाहिजे, इतक्या बांगड्या घातल्याच पाहिजे. म्हणजे तो अजूनही ते सगळं त्या घरांमध्ये होतं. तिला असं वाटलं की नवरा आपला तोही इंजिनियर आहे, तोही शिकलेला आहे, थोडस तो समजून घे. पण तोही त्याच पद्धतीने की नाही, माझ्या आई वडिलांचं ऐकायचं. आता जर का तुम्हाला सुशिक्षित, चांगल्या घरातली, कमवणारी आणि चांगली मुलगी हवी आहे असं असेल, तर मग तिचेही विचार बदललेले आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं असतं. पण ते मात्र त्यांनी केलं नाही, आणि छोट्याशा छोट्या गोष्टीवरनं कोर्टापर्यंत मॅटर आलं. खरं तर ते घरातच समजून घेतलं असतं तर कोर्टापर्यंत येण्याची गरजच नव्हती. आणि अशा असंख्य केसेस आहेत आमच्याकडे की ते त्याच वेळेला समजून घेणं गरजेचं होतं. असं वाटलं की नात्यामध्ये जर कायदा आला तर ते खूप चिघळत जातं प्रकरण, आणि छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी त्या घरात न मिटवता मग कायद्यापर्यंत येतात, आणि मग खूप अवघड होऊन जातं सगळ्या गोष्टी. आणि म्हणून नात्यात कायदा नकोच असं एक आर्टिकल याच्यामध्ये आहे, आणि ते खूपच छान आहे. भांडणं तर होणारच आहेत, पण ते भांडतानाही काही भान ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून भांडा सौख्य भरे असं एक खूप छान त्याच्यामध्ये आर्टिकल लिहिलेलं होतं. बऱ्याचशा आता परिस्थिती बदलती आहे. लग्नातल्या किंवा नात्यांमधल्या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत. तर नवऱ्याचं क्रॉस ड्रेसिंग म्हणून एक आर्टिकल आहे याच्यामध्ये, की कशा अडचणी येतात नवरा बायकोंमध्ये. आणि त्याच्यामध्ये की त्या नवऱ्याला म्हणजे लग्न झाल्यानंतर असं लक्षात आलं की सेक्स करताना की त्याला स्वतःला क्रॉस ड्रेसिंगची सवय होती. त्याच्याशिवाय त्याला सेक्स करताच यायचा नाही. म्हणजे हनीमूनच्या वेळेस गेल्यानंतर त्यांनी तिचा गाऊन घातला, तिचा मिडी वगैरे घालून, आणि ते एकदम त्याचं रूप बघितल्यानंतर ती म्हणजे तिच्या लक्षातच येईना की हे नक्की काय चाललंय. मजा म्हणून केलं असेल असं तिला वाटलं सुरुवातीला, पण नंतर प्रत्येक वेळेला हे लक्षात यायला लागलं. आणि मग या नवऱ्याच्या क्रॉस ड्रेसिंगमुळे लग्न मोडायला ती चालली होती. पण मग त्यातली मानसिकता नक्की काय आहे, काय अडचणी आहेत त्याच्यामध्ये, आणि फक्त हे कारण लग्न मोडण्यासाठी योग्य नाहीये हे जेव्हा समुपदेशनातून तिला समजून सांगितलं, तेव्हा अजूनही त्यांचं लग्न टिकलं. अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. स्पर्शाचा हेतू म्हणून एक आर्टिकल आहे याच्यामध्ये, की एक सासरे होते घरामध्ये, आणि त्यांनी सुनेला पाठीवरनं हात फिरवला. तिला तो स्पर्श वेगळा वाटला, म्हणजे तिला असं वाटलं की असं कसं ना, की एक तिराईत मुलगी आपल्या घरात आली आणि तिच्या पाठीवरनं वगैरे हात फिरवतात, हे कसं काय म्हणजे. मग तिला त्यातनं काहीतरी वेगळा अर्थ तिनं घेतला, आणि मग नवऱ्याला सांगितलं की तुझ्या वडिलांची माझ्यावर वाईट नजर आहे, आणि म्हणून ती लग्न मोडायला चालली. पण मग ज्यावेळेला समुपदेशनातून तिला समजून सांगितलं की तुझ्या वडिलांनी तुला कधी जवळ घेतलं नाही का, त्यांनी कधी तुझ्या पाठीवर हात फिरवला नाही का, त्या स्पर्शाचा हेतू काय आहे हे लक्षात घे, हे ज्यावेळेला तिला समजून सांगितलं तेव्हा तोही संसार टिकला गेला. असे खूप काही काही गोष्टी याच्यामध्ये आहेत. प्रेमाचे काचणारे बंध असे हाही एक आर्टिकल खूप चांगला आहे. कारण याच्यामध्ये कसं आहे की पती पत्नींमध्ये की एकमेकांवर प्रेम जरूर असावं, पण त्या प्रेमामध्ये काही स्पेस असणं पण गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला प्रत्येक गोष्ट जर बायको सांगायला लागली की अरे आता तू आता हेच खाल्लं पाहिजे,
हाच कपडे घातले पाहिजे, हेच ड्रेस घातले पाहिजे, या मित्रांबरोबर जाऊ नको, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको. किंवा बायकोला पण की नाही, आता तुला माझ्यासोबत यायचं तर अशाच प्रकारे ड्रेस घातला पाहिजे. आमच्या घरामध्ये हे खाल्लं जातं तर असंच खाल्लं पाहिजे, तुझ्यासाठी हे चांगलं आहे म्हणून मी करतोय. हे जेव्हा असं अशा पद्धतीनं प्रेम व्यक्त केलं जातं त्यावेळेला त्या प्रेमाचे बंध खाचायला लागतात. आणि मग असे काचणारे बंध असतील तर ते लग्न किंवा ते नातं टिकत नाही. आणि म्हणून नात्यामध्ये स्पेस असलं पण गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला की बायकोच्या माहेरबद्दल बोलायचं म्हटलं की नवऱ्यांना राग येतो आणि मग त्याच्याबद्दल बोललंच जात नाही किंवा काहीतरी वेगळे विचार मनामध्ये असतात. मग हे बायकोचं माहेर का बरं सलतं, या संदर्भातली पुरुषांची मानसिकता काय असेल या संदर्भातलं ते आर्टिकल आहे आणि तेही खूप छान झालेलं आहे. सतत भांडणं का होतात, दुसरं मूल हवंय का नको आहे, जोडदाराशी खोटं का बोललं जातं किंवा अबोला जो की आता नाही भांडणं होत आहेत तर बोलायचंच नाही एकमेकांशी, याच्यामुळे नक्की काय होतं. असे छोटे छोटे ज्या काही गोष्टी आहेत की नात्यांमध्ये खूप किरकोळ वाटतात आपल्याला, पण कधी कधी ते खूप वाढत जातात आणि त्या नात्याला म्हणजे ते नातं दुभंगायला सुरुवात होते. आणि म्हणून ते नातं निभवताना नक्की कोणतं भान ठेवलं पाहिजे. खरं तर क्षण एक भाळण्याचा आणि बाकी सगळं सांभाळण्याचा असतो. तर ते कसं असतं हे सगळं नातं निभवताना या पुस्तकामध्ये लिहिलंय. आता हे वैवाहिक नाती किंवा कौटुंबिक नात्यांच्या बाबतीमध्ये झालं. त्याचबरोबर की ज्येष्ठांच्या बरोबर कसं नातं, आपल्या घरात जर ज्येष्ठ असतील तर त्यांना ते कसं आपण सहन करायचं, त्यांच्याबरोबर कसं वागायचं, त्यांना नक्की काय हवं असतं. समजा एखाद्या जोडीदारांनी अर्ध्यामध्ये साथ सोडली तर दुसऱ्या जोडीदाराला नक्की काय वाटतं. खरं तर काय आहे ना, हे सगळे लेख लिहिताना ना मी आजूबाजूला बघत होते. कारण प्रत्येक आठवड्याला नवीन आर्टिकल लिहायचं होतं मला आणि नवीन विषय काय द्यायचा, तर असे शोधक नजर माझी नेहमीच असायची. आणि एकदा मी ट्रेनमधून प्रवास करत असताना एक गृहस्थ समोरच्या सीटवर बसलेले होते आणि त्यांचा एक मित्र होता आणि त्यांना ते सांगत होते की अरे, बायको अचानक गेली, तिला अटॅक आला आणि गेली आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. मला कुठे जाता येत नाही, कोणाशी बोलता येत नाही, बायकोच्या माहेरचे तर मला विचारतच नाहीत, पण कुठेही गेले तरी विषय वेगळे निघतात. मग मला खूप जड जाते हे सगळं आणि माझी कशी कुचंबना होते असं ते मित्राला सांगत होते. आणि त्याच्यावरनं मला ते काही लोकांशी बोलून मग मी जोडीदाराने अर्ध्यातच साथ सोडली तर ती मानसिकता कशी असते, तो सोडून गेला किंवा ती सोडून गेली तर त्यांना काय वाटत असतं, या संदर्भामध्ये लिहिलंय. शरीर संबंधांना वय असतं का, या संदर्भातलं पण एक आर्टिकल आहे. कारण थोडं की मुलं बाळ झाली, 40शी ओलांडली, 50शी झाली की मग रिलेशन ठेवायचे किंवा नाही, या संदर्भामध्ये सुद्धा खूप वेगवेगळे समजुती आहेत. काही जोडीदाराला जे हवं असतं शरीर संबंध, काही व्यक्तींना नको असतं. तर अशा वेळेला हे कसं सांभाळायचं आणि फक्त की वय झालंय म्हणून आता शरीर संबंध नको, या संदर्भामध्ये काही व्यक्तींना वाटत असतं. तर ते कसं, हे या आर्टिकलमध्ये घेतलेलं होतं. तर तेही खूप छान झालं कारण एकदा आम्ही 60 नंतरचं सहजीवन हा एक वर्कशॉप घेतला होता पुण्यामध्ये आणि त्याला असंख्य गर्दी झालेली होती. आणि 60 नंतर कसं सहजीवन सांभाळायचं त्याच्यामध्ये हाही एक विषय आम्ही घेतला होता. आणि खरंच ही गरज असते लोकांची. काही वेळेला बोलता येत नाही कोणाशी, कोणी काही वेगळंच सांगतं. तर अशा वेळेला अशा काही पुस्तकांमधून ही तज्ज्ञांकडनं समज मिळाली तर ती योग्य ठिकाणी पोचते. एक याच्यामध्ये की पुरुषाच्या आयुष्यातली पहिली स्त्री म्हणून एक आर्टिकल आहे. कारण पुरुषाच्या आयुष्यातली पहिली स्त्री कोण असते तर त्याची आई असते. मग प्रत्येक स्त्रीनं म्हणजे प्रत्येक बायकोनी हे जर लक्षात घेतलं
की आपल्या अगोदर त्याची आई आहे आणि आईचे संस्कार त्याच्यावर झालेत आणि त्याचा जीव आईवर असणारच आहे नक्की. तर मग होणारे वाद हे कमी होतील किंवा तिला जर ती समज मिळाली तर ती आपल्या सासूबद्दल उलटसुलट बोलणार नाही. त्यामुळं अशा प्रकारचे काही याच्यात आर्टिकल घेतलेत. सहजीवनाचा मंत्र TMT तू म्हणशील तसं अशा संदर्भातलं पण आर्टिकल आहे. हे सगळं ज्येष्ठांच्या संदर्भातलं काही आर्टिकल्स होते आणि इतर नात्यांमध्ये भावा बहिणींच्या नात्यामध्येही कसा ताण येतो त्याच्यामध्ये सँडविच सिच्युएशन बऱ्याच वेळेला आईची होते की आपल्या मुलाच्या बाजूने बोलायचं का नवऱ्याच्या बाजूने बोलायचं, कारण मुलं मोठी झाल्यानंतर हे तर प्रत्येक घरामध्ये होतं. सहकारी असतात, सहकाऱ्यांबद्दलचे काही मत्सर असतात, तर ते कसे सोडवता येतील आपल्याला. तर अशी ह्या सगळ्या आर्टिकलची गुंफण करून नातं कसं निभवायचं हे या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि खूप छान झालेलं आहे हे. तर हे पण जरूर आपण सगळ्यांनी वाचा आणि ही पुस्तकं घेताना फक्त एक पुस्तक घेऊन नाही तर या पुस्तकाचा संच वाचला पाहिजे, तरच आपल्याला नात्यांबद्दलची खरी समज काय आहे ते कळेल. आता तिसरं एक पुस्तक होतं माझं की रिलेशनवरच की नातं तुटताना आणि नव्याने जुळवताना. हे जेव्हा तिसरं पुस्तक लिहिलं तर त्यावेळेला मात्र हे लिहिताना मला स्वतःलाही खूप त्रास झाला, कारण ह्याच्यामध्ये की मुलांच्या मनामध्ये कशी खळबळ असते हे खूप लिहिलेलं आहे मी. त्यामुळे ती जी संवेदनशीलता होती की मुलांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे समजून घेऊन मग बऱ्याच वेळेला आम्हाला कौटुंबिक न्यायालयामध्ये मुलाचा ताबा कोणाकडे ठेवायचा, आईकडे का वडिलांकडे, हा प्रश्न असतो. आणि मग समुपदेशकांनी त्या मुलाशी बोलून त्या मुलाचा कल कुठं आहे, त्याच्या मनामध्ये नक्की काय चाललेलं आहे हे समजून घ्यावं लागतं. आणि त्यावेळेला त्याच्या मनातली जी गोंधळलेली अवस्था आहे, जी खलबतं आहेत त्याची, की जे पालकांना वाटतं की मुलांना काय कळतं, पण मुलांना सगळं काही कळत असतं. तर हेच या पुस्तकात लिहिण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. याच्या मलपृष्ठावरचा नक्की मजकूर मी वाचून दाखवेन. कोणतंही नातं जोडताना ते तोडण्याचा विचार कोणी करत नाही, पण जमलं तर टिकवा नाहीतर मिटवा ही वस्तुस्थिती स्वीकारून आय हॅव ब्रोकन ऑफ विथ आय हॅव ब्रोकन ऑफ विथ हिम और हर हे स्टेटस टाकून आपलं तुटलेलं नातं जगजाहीर करून जेनजी त्याचं सेलिब्रेशनही करते. कारण आपल्याला बऱ्याच वेळेला तसे स्टेटस पण दिसतात हल्ली. नातं तोडणं एवढं सोपं असतं का? नातं तोडताना सूडबुद्धी असेल तर काय होतं? तुटलेल्या नात्यांचा मुलांवर नक्की काय परिणाम होतो आणि कशी हाताळावी ही परिस्थिती? ब्रेकअप मधून बाहेर पडल्यावर एकटंच राहावं का नव्याने नातं जोडावं? जोडलं तर ते कसं निभवावं आणि मनाचं मनाशी असलेलं नातंही तुटतं का आणि ते कसं सावरायचं? या संदर्भातलं लिखाण या पुस्तकांमध्ये मी केलेलं आहे. हे पुस्तक लिहिताना सुद्धा म्हणजे त्याचं समर्पक अशी प्रस्तावना मला हवी होती आणि ती प्रस्तावना भारती डांगरे म्हणून आमच्या कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायमूर्ती आहेत, पालक न्यायाधीश. तर त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं त्याच्यामध्ये हे लिहिलेलं आहे प्रस्तावना. त्यातला काही मजकूर मी नक्की वाचून दाखवेन. आपल्याला कोणीही आनंदी किंवा दुःखी करू शकत नाही. आपला आनंद खरं तर आपणच मिळवायचा असतो. नातं कोणतंही असो त्यामध्ये किती गुंतायचं आणि केव्हा विलग व्हायचं हे आपल्यालाच ठरवावं लागतं. याबाबतचं समुपदेशन या पुस्तकामध्ये केलेलं आहे. नातं तुटल्यानंतर तो किंवा ती परत कधी भेटलीच तर वागायचं कसं? काही न विसरल्या जाणाऱ्या कटू आठवणींमधून बाहेर पडायचं कसं? आणि आयुष्य नव्याने पुन्हा सुरू करायचं कसं? हे या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. बऱ्याच वेळेला की एक आम्ही कौटुंबिक न्यायालयामध्ये बघतो की एक सूडबुद्धीनं वागलं जातं की आता त्यांनी ही केस केली आहे ना, आता मी पण केस करणार. मी त्यांनी एक केस केली तर ही 4 केसेस करते. तिनं एक केली तर तो 2-3 केसेस करतो आणि असं एकमेकांविरुद्धचं भांडण हे सुरू राहतं.
आणि कायद्यातनं हे सगळं वाढत राहतं. पण जर एखाद्या व्यक्तीशी खरंच जमत नसेल तर ते किती ताणून धरायचं? ठीक आहे, अॅलिमनी हवी आहे, ती मिळायला पाहिजे, ते हक्क आहेत. पण फक्त तेवढ्यासाठी आपण अडकून राहायचं का? मग आपलं आयुष्य नव्याने कसं सुरुवात करायचं? या संदर्भामध्ये जे आम्ही समुपदेशन करतो, तर त्या संदर्भातले काही लेख याच्यामध्ये नक्कीच आलेले आहेत. नातं तोडायचंय, पण सुडाशिवाय. तर ते कसं तोडायचं? ते नाहीच जमत आहे आपल्याला. खूप प्रयत्न केले, नाही जमत आहे. पण आता वेगळं व्हायचंय, तर मग कटुता कशाला? मग हळूवार तरी ते नातं कसं बाजूला ठेवता येईल. प्रत्येकाला आत्मसन्मान हवा असतो आणि मग आत्मसन्मान हवाय तर फक्त समाज म्हणतोय म्हणून ते नातं टिकलंच पाहिजे आणि याच्याच कुंकवानी मरेल आणि म्हणून वर्षानुवर्ष कोर्टामध्ये भांडत राहणाऱ्या अनेक स्त्रिया आहेत. बऱ्याच वेळेला आम्ही त्यांनाही सांगतो की खरोखर हे नातं जर या नात्यातून तुला आनंद मिळणारच नाहीये तर ते का खेचून धरतीयस तू? कुठेतरी हे थांबव, ही सूडबुद्धी थांबव आणि याच्यातून स्वतःचाही आत्मसन्मान जप. जर एखाद्या व्यक्तीला तू नकोच आहेस तर बळजबरीनं पुन्हा पुन्हा वाद करून भांडण करून तिथेच राहण्यात काही अर्थ नसतो. कधी कधी त्याला समजून सांगावं लागतं की तिला तिच्या आयुष्यामध्ये तू नकोयस. मग जबरदस्तीनं राहू नकोस. जबरदस्तीनं नातं कधीच टिकत नाही. आणि मग हे वेगळं होताना जे काही यातना होतात त्या यातनांमधून पण कसं बाहेर पडायचं या संदर्भातले काही लेख आहेत. तोडलेल्या नात्यात का अडकताय म्हणून एक छान आहे. कारण बऱ्याच वेळेला डिवोर्स झाला ना तरी सुद्धा की त्या कटू आठवणी इतक्या मनाशी जपलेल्या असतात की त्यातनं बाहेरच पडलं जात नाही. तो माझ्याशी असा वागला, ती माझ्याशी तशी वागली आणि म्हणून आयुष्यभर ते दुःख उराशी बाळगून लोक राहत असतात. तर यातनंही बाहेर पडणं खूप गरजेचं असतं. तुटलेली नाती पुन्हा जुळू शकतात का? असे पण आहेत काही. बऱ्याच वेळेला की डिव्होर्स होतात. काही वेळेला खूप रागाच्या भरात निर्णय घेतला जातो. वेगळे होतात. पण कधी-कधी लक्षात येतं की आपलं चुकतंय काहीतरी. आणि जर मुलं वगैरे असतील तर मुलांच्या माध्यमातून ते पुन्हा एकत्र पण येऊ शकतात. तर अशा वेळेला ही तुटलेली नाती पुन्हा कशी जुळवायची? जर रिमॅरेज करायचं असेल, की ठीक आहे आपण एका नात्यातून बाहेर पडलोय, पण आता नव्याने आपल्याला उभं राहायचंय. पण बऱ्याच वेळेला की तुलना केली जाते मागच्या जीवनाशी आणि मागच्या जोडीदाराशी. की ती अशी वागत होती, तो तसा वागत होता. मग आता याच्यातून बाहेर पडून जर आपल्याला नवीन आयुष्य जगायचं आहे, तर आपल्याला याच्यातनं की पुढे कसं नवीन सूर कसे जुळवायचे या संदर्भामध्ये आहे. ग्रे डिव्होर्स मध्ये म्हणजे त्याबद्दलचे बरेचसे आर्टिकल्स पण येत होते आणि बराच विषय गाजत होता तो ग्रे डिव्होर्सचा. तर ग्रे डिव्होर्स म्हणजे नक्की काय आणि या वयातलं डिव्होर्स घेणं खरंच योग्य असतं का? आणि कशासाठी घेतात ग्रे डिव्होर्स हे लोक? या संदर्भामधले पण आर्टिकल आहे. इग्लोटेरियन रिलेशनशिप म्हणजे काय? आणि जर नाती तोडायची नसतील तर त्या संदर्भात नव्याने आयुष्य सुरू करण्यासाठी इग्लोटेरियन रिलेशनशिप कशी सांभाळायची या संदर्भातलं पण याच्यामध्ये आहे. दोन घडीचा डाव म्हणून एक आर्टिकल आहे. कथा टाईप आहे ती आणि खूप अतिशय सुंदर पद्धतीनं की नातं निभावताना ज्या काही अडचणी येतात आणि नातं तोडताना काय यातना होत असतात मनामध्ये हे सगळं या कथेमध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामधला दुसरा जो भाग आहे की तुटणारं नातं आणि मुलं हा अत्यंत संवेदनशील विषय इथे हाताळला गेलेला आहे. की मला दोन आई बाबा कसे? जर रिमॅरेज झालं तर हे पण आई, ती पण आई, हा बाबा, तो बाबा, हे जे मुलांच्या मनामध्ये असतं, तर ते मुलांना कसं समजावून सांगायचं? आई वडिलांचं प्रेम तर मुलांना हवंच असतं कारण नातं तुटतं ते पती पत्नींच्या नात्यांचं. त्यांचा घटस्फोट होतो, मुलांचा कधीही होत नाही. तर आयुष्यभर तुम्ही मुलांचे आई वडील राहणार आहात. पालक म्हणून तुम्ही असणारच आहात.
तर या संदर्भामधले जे काही आम्हाला अनुभव येतात तर ते आम्ही लिहिलेले आहेत. आईपणाचा परीघ म्हणून एक ह्याच्यामध्ये कथा, लघुकथा लिहिलेली आहे, की एखादी लग्न झाल्यानंतर सावत्र आई जी येते ती खूप प्रेम करत असते मुलावर, पण तरीही सावत्रपणाचा जो शिक्का लागतो तिला, तर तो शिक्का मनामध्ये ठेवून, म्हणजे हे मनामध्ये ठेवून जी लोक वागतात त्याच्यामुळे कसं त्रास होतो त्या मुलांनाही आणि घरातलं वातावरण कसं बिघडतं. तर हेही आर्टिकल खूप चांगलं आहे. ज्या वेळेला पती पत्नी होतात आणि विभक्त असताना मग एकमेकांना भेटायचं असतं, त्या एखादा मूल हे दुसऱ्या पालकाला भेटतच नाही आणि भीती वाटते त्या पालकाची. तर असं का होतं या संदर्भातले काही आर्टिकल्स याच्यामध्ये आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय याच्यात हाताळलाय तो म्हणजे नातं मनाचं मनाशी कसं. तर बऱ्याच वेळेला काय होतं की माझ्याच बाबतीत असं का, आणि माझंच नशीब फुटकं, असं बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं. की अरे नाही, याच्या बाबतीत चांगलं झालं, त्याच्या बाबतीत चांगलं झालं, पण नेमकं माझी वेळ येते ना तेव्हा असं होतं. आणि मग स्वतःच स्वतःशी नातं तुटत जातं. बऱ्याच वेळेला आपण लेबलिंग लावतो की नाही, अरे हे कामवाल्या बायका अशाच असतात, हे ड्रायव्हर लोक असेच, टेलर असतात ना ते कधीच वेळेवर आपल्याला कपडे देणार नाहीत, असं लेबलिंग आपण लावूनच टाकतो. ते लेबलिंग लावणं म्हणजे नक्की काय आहे आणि आपल्या मनातले विचार कसे असतात ते याच्यामध्ये लिहिलेलं आहे. माणसं अशी का वागतात या संदर्भामध्ये पण एक आर्टिकल आहे. आणि जेव्हा काही कटू गोष्टी असतात तर त्या कटू गोष्टी कशा विसरायच्या या संदर्भातलं पण आर्टिकल आहे. तर असं सगळ्या नात्यांबद्दल ह्या तिन्ही पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. या तिन्ही पुस्तकांचा संच सकाळ कार्यालयाकडे आपल्याला जे डिस्काउंट मध्ये मिळू शकेल त्याची लिंक पाठवली जाईल इकडे. पहिली आवृत्ती लगेचच संपलेली आहे, दुसरी आवृत्ती पण आलेली आहे. तर ती आपल्याला मिळू शकते आणि आपण नक्की वाचा. प्रत्येकाच्या घरामध्ये संग्रही असणं खूप गरजेचं आहे हे पुस्तक. त्याच्यामुळं ह्या पुस्तकांमधून जे काही तुम्हाला मिळणार आहे ते कधीही म्हणजे असं खूप वाचत बसायला पाहिजे असं नाही. एखादं जर तुम्ही उघडलं आणि एखादं आर्टिकल वाचलं तरी त्याच्यातनंही तुम्हाला खूप काही समजून जाईल. आणि वाचकांच्या पसंतीला उतरलेली ही पुस्तकं आहेत, कारण खूप चांगले रिव्ह्यूज मला मिळालेले आहेत पुस्तक वाचल्यानंतर, की हो खरंच या बाबतीत असं झालेलं होतं, तसं झालं होतं. एक म्हणजे एकीनं डिवोर्स घेण्याचाच निर्णय घेतला होता आणि आता मला की नाही, याच्याबरोबर मी राहूच शकत नाही. पण तिच्या हाती हे पुस्तक लागलं आणि मग तिनं जो काही विचार केला ते खूप छान पत्र तिनं मला पाठवलं, की हे पुस्तक मला हातात मिळालं नसतं तर माझा संसार आज टिकला नसता. मुलांच्या बाबतीमध्ये की मी मुलाला अजिबात भेटू देत नव्हते त्याच्या वडिलांना डिव्होर्स झाल्यानंतर. आणि मग मला ज्यावेळेला हे पुस्तक वाचायला मिळालं तेव्हा की माझ्या मुलाच्या मनामध्ये नक्की काय विचार असतात हे मला समजलं. आणि मी आता म्हणजे त्याला स्वतःहून वाढदिवसाच्या दिवशी भेट घडवून आणली. असे खूप चांगले रिव्ह्यूज मिळालेले आहेत. त्याच्यामुळं प्रत्येक नात्यांसाठी आणि प्रत्येकाला मार्गदर्शन पर ठरेल असं हे पुस्तक आहे आणि हे वाचायला हवं प्रत्येकाने असं वाटतं आहे. तुम्हाला कोणाला काही विचारायचं असेल तर नक्की विचारू शकता, कारण या तिन्ही पुस्तकांमध्ये नक्की काय आहे हे सांगितलेलं आहे. नात्यांचे धागे आहेत तर ते किती ताणायचे, त्याची गुंफण कशी करायची, आणि समजा नसतीलच गुंफतायत तर ते विलग कसे करायचे, अशा संदर्भात हे नात्यांची गुंफण केलेली ही पुस्तकं आहेत. तर आपण अवश्य वाचा ती, इतरांना वाचायला द्या, भेट म्हणून द्या. आणि या नवीन जनरेशनला तर नक्की समजून घेण्यासाठी ही पुस्तकं खरंच उपयोगाची आहेत. मला संधी दिली आहेत आपण या पुस्तकांबद्दल बोलण्याची, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आणि ही पुस्तकं लिहिताना मी न्यायालयात काम करत असल्यामुळं बरेचसे तसे अनुभव पण आहेत माझे, पण मुद्दाम ते टाळून
घरगुती वातावरणामध्ये, घरगुती नात्यांमध्ये कसं समुपदेशन करायचं या संदर्भामध्ये. मग आपले आई वडील असतील, आत्या असेल, मावशी असेल, काकू असेल, तर हे कसं समजावून सांगू शकतात आणि नात्यांमध्येच हे समुपदेशन कसं केलं पाहिजे या संदर्भामध्ये लिखाण केलेलं आहे. त्यामुळं अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये, कुठेही खूप अलंकारिक भाषा वापरलेली नाहीये. घरगुती आपण बोलतो तसं आपल्यातले संवाद कसे घडतात ते, पण मनापर्यंत भिडणारे असे संवाद रूपी लिहिलेलं आहे. त्यामुळं कधीही वाचताना कंटाळा येणार नाही तुम्हाला आणि तुम्हालाही नक्की वाटेल आणि कनेक्ट होऊ आपण. प्रत्येक जण कनेक्ट होऊ असेच आर्टिकल त्याच्यामध्ये आहेत. तर मी थांबते इथे. आपल्याला नक्की काही विचारायचं असेल तर विचारा आणि संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा. धन्यवाद स्मिताताई. तुम्ही हा खूप मोठा आणि व्यापक विषय, रिलेव्हंट विषय खूप छान पद्धतीने सांगितलात आणि तुमची सांगण्याची हातोटी इतकी छान आहे की तुमच्यासारखे समुपदेशक असतील तर नक्कीच बहुतेक प्रश्न सॉल्व्ह होतील. तर मी हा मंच खुला करतो. कोणाला काही विचारायचं असल्यास, काही प्रतिक्रिया द्यायची असल्यास जरूर द्याव्यात. सेशन बद्दल मी नंतर बोलेनच मॅडम. पण सध्या एक प्रश्न आहे की मी तुमची सकाळमधली सदरं वाचलेली आहेत आणि मला आवडली ती, त्यामुळे आय कुड कोरिलेट, म्हणजे जेव्हा तुम्ही बोलत होता तेव्हा. तर एक असा प्रश्न आहे की व्यक्ती तितक्या प्रकृती, तसंच नाती जितकी नातकी तितके व्हरायटी त्याच्यातली, वेगळी वेगळी गुंतागुंत वेगळी, प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे, प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीनुसार, व्यक्तिमत्वानुसार सुद्धा वेगळं. तर त्याचा काही असा एक फॉर्म्युला नाही की बाबा हा फॉर्म्युला लावला की ह्या नात्याचे असे अमुक प्रॉब्लेम सोडवले जातात. तर तुम्ही पुस्तक लिहिताना म्हणजे कसा विचार केलात मग या बाबतीत, की जेणेकरून म्हणजे मास पब्लिक किंवा मास प्रॉब्लेम्स ना सोल्युशन मिळू शकेल, असा काहीतरी तुमचा विचार असेल तर त्याच्या मागचा तुमचा विचार जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच बरोबर आहे की व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते आणि जसं अपब्रिंगिंग त्याचं झालेलं आहे, म्हणजे आम्ही आमच्या समुपदेशनामध्ये पण सांगत असतो, ट्रेनिंगमध्ये सांगतो की वयाच्या 7व्या वर्षापासून मुलाचं विचार पक्के होत राहतात आणि मग आपल्या आजूबाजूला लोक आपल्याशी कसे वागलेली आहेत, आपले पालक आपल्याशी कसे वागलेले आहेत, ते एकमेकांशी कसे वागतात, हे मनामध्ये कायम ठेवून त्या मुलाच्या मनातले विचार पक्के होत जातात आणि मग तो जेव्हा मोठा होतो तेव्हा त्याचं व्यक्तिमत्व तसं घडत असतं. तर आता प्रत्येक व्यक्तिमत्व हे वेगळं असतं आणि प्रत्येक व्यक्ती वेगळी असते हे जर समजून घेतलं तर मग आपल्याला की दुसऱ्याच्या व्यक्तीच्या मनामध्ये नक्की काय चाललेलं आहे हे समजून घेता येईल. आणि म्हणूनच समुपदेशन म्हणजे काय आहे की नुसतं सल्ला किंवा उपदेश नाहीये, तर त्याच्याही पलीकडे जाऊन त्या व्यक्तीची मनोअवस्था समजून घेणं आणि त्याच्यावर मार्गदर्शन त्यावेळेला करणं हे खूप महत्वाचं असतं. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी याच्यामध्ये घेतलेल्या आहेत पुस्तकांमध्ये आणि छोटे छोटे प्रसंग घेतलेले आहेत की त्या त्या प्रसंगामध्ये की काय समजून सांगितलं पाहिजे. असे छोटे छोटे प्रसंगातून समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय की एखादी मुलगी लग्नाला तयारच होत नाहीये, तर ती का तयार होत नाहीये, तिच्या मनामध्ये काय विचार आहे. नवीन पिढीला समजून घेताना की नवरा बायको दोघं जण वेगळे झोपतात आणि आमच्यात स्लीप डिवोर्स झालेला आहे असं सांगतात. हे जुन्या लोकांना नाही पचनी पडत आहे. पण स्लीप डिवोर्स घेणं, स्लीप डिवोर्स म्हणजे काय, एकाच घरात राहून दोघांनी वेगवेगळं झोपायचं. त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं कशाला बघायचंय, त्याच्यामध्ये पण दोघांनी कसा मार्ग काढलाय. कारण आपण जे नवीन पिढीला सारखं दूषणं देतो आणि यांना काही कळत नाही, हे असेच वागतात तसेच वागतात. कारण हल्ली काय आहे की मुलांना तुम्ही सांगा की या वस्तू घेऊन ये रे बाजारात जाऊन, ते शॉपिंग ऑनलाईन करतात सगळेजण. ब्लिंकिटला ऑर्डर दिली की मिरची, कोथिंबीर, दूध सगळं घरामध्ये येतं. त्यामुळे सून बाहेर भाजी आणायला जातच नाही आणि मग सासूला असं वाटतं की काय बाजारात, का हिला काय कळतं. पण ही ऑनलाईन मध्ये सुद्धा डिस्काउंट मिळून सगळं खरेदी करत असते. तर हे नवीन पिढीला पण समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे
हे प्रत्येक व्यक्तीने जाणून घेतलं पाहिजे. या दृष्टीने त्याच्यामध्ये की नवीन पिढीचा विचार करून आणि जुन्या पिढीच्या मनामध्ये पण काय आहे आणि त्यांना कसं समजून घ्यायचं. त्यामुळे कोणत्याही पिढीच्या व्यक्तीने हे जर वाचलं तर त्यांना स्वतःशी कनेक्ट करता येईल असं लिखाण याच्यामध्ये केलेलं आहे. आणि हे म्हणजे त्या त्या वेळेला त्या त्या परिस्थिती कशी हाताळायची या संदर्भातला आहे. ओके. हाच विचार नक्की केला की प्रत्येक घरामध्ये समुपदेशक असला पाहिजे. बरोबर. ते धन्यवाद. समजून घेताना म्हणजे पालकांनी मुलांना समजून घेताना, मुलांनी आपल्या ज्येष्ठ पालकांना समजून घेताना कसं वागलं पाहिजे या संदर्भातलं लिखाण. जसं मी मगाशी म्हणाले, की मी सेशन बद्दल नंतर बोलेन बिकॉज खूपच बोलण्यासारखं आहे. पण स्मिता मॅडम मी खूपच वेगवेगळ्या दृष्टिकोनातून या सामाजिक प्रश्नांचा आणि हे आत्ता सगळ्यांनाच भेडसावणारे प्रश्न आहेत. म्हणजे असं कुठलं घर नसेल, की ज्याच्यामध्ये नात्यांचे प्रश्न नसतील. असं कुठलंच घर नसेल. त्यामुळे अशा आजकालचे सामाजिक गोष्टी बघितल्या तर फारच गरजेचा विषय असा निवडलेला आहे त्यांनी आणि त्यांचा अनुभव, त्या कार्यातला अनुभव, त्यांची तळमळ ही पूर्ण सेशनमध्ये समजून येते, म्हणजे कळून येते, की त्यांचा किती अनुभव आहे. जी जी उदाहरणं त्यांनी दिली म्हणजे मूल नको आजकाल, डिंग्स जे आपण जे म्हणतो, की इग्लोटेरियन रिलेशनशिप किंवा मोबाईल ॲडिक्शन, मुलांवर संस्कार कसे करायचे किंवा सेक्समधले इश्यूज हे सगळे म्हणजे सांगोपांग त्यांनी किती विचार केलाय, हे अगदी कळून येत होतं. आणि नाती किती वेगवेगळ्या प्रकारची आहेत किंवा त्यांनी जशी 3 पुस्तकांचे विषय जे घेतलेत म्हणजे नाती जोडताना, नाती निभावताना आणि देन नातं करून सुद्धा म्हणजे प्रयत्न करून सुद्धा तुटलंच, तर काय करायचं? म्हणजे त्याचे परिणाम आणि त्याच्यातनं कसे मार्ग काढायचे? हा जो सगळा त्यांनी प्रवास या नात्यांचं हे केलाय. तर त्याच्या संदर्भात मला एक ते मन पिक्चर मधलं एक डायलॉग आठवतो, की त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे, की तो पिक्चर काही फार खास नाहीये, पण तो डायलॉग मला आवडला होता. तर तो इथे मला लागू पडतो असं वाटतं, की विश्वास जीतना बहुत आसान है, विश्वास तोड़ना उससे भी बहुत आसान, बट विश्वास निभाना बहुत मुश्किल है. तसंच नात्यांच्या बाबतीतही आपण म्हणू शकतो, की नातं जोडणं हे खूप सोपं आहे. नातं तोडणंही खूप सोपं आहे. पण नातं निभावणं हे फार अवघड आहे आणि ते कसं करायचं हे स्मिताताई फार छान बोललेले आहेत. म्हणजे ते वाचण्यासारखं आहे. जसं मला अजून एक आठवतं उदाहरण, की सावर रे पुस्तकामध्ये प्रवीण दवणेंनी पण असे काही छोटे-छोटे लेख लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये पण त्यांनी असं एक छोटंसं टच करून त्या विषयाला स्पर्श करून खूप छान सांगितलेलं आहे, की जसं की लग्न करू नये असा एक विचार असतो. तो का असतो आणि तो खरोखरच मुळापासून करायला पाहिजे का? असा एक त्यांनी त्याच्यामध्ये विचार खूप छान मांडलेला आहे. तर तशा पद्धतीने स्मिताताईंनी अगदी त्याच्या प्रत्येक गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन त्याचे जे काही उदाहरणं वगैरे दिली, ती खरंच वाचनीय असणार नक्की. म्हणजे ते पुस्तक वाचायची उत्सुकता खरंच वाढलेली आहे. आणि नातं तुटण्यावरती जे त्यांनी जे काही वेगवेगळी उदाहरणं दिली, ती खरंच समजून घेण्यासारखी आणि कुणावरही असे प्रसंग येऊ नयेत. पण जर आलेच, तर कसं काय त्यांनी त्याच्यामध्ये डील करायला पाहिजे, हे त्यांनी फार छान सांगितलं. म्हणजे ते फार ऐकण्यासारखं होतं. तसंच एक जाता-जाता सांगावसं वाटतं त्यांनी एक उल्लेख केला, की बऱ्याच नात्यांमधले सासू-सून हे एक नातं आहे, ज्याच्यामध्ये मुलाचं सँडविच होतं वगैरे असं. त्याच्यावर एक जस्ट माझं एक स्वतःचं एक वैयक्तिक मत म्हणून सांगायचं, की मुलाचं सँडविच होतं हे पूर्वीपासून खूप सगळे म्हणजे सरधोपट पद्धतीने गृहीत धरलेलं आहे. हे बरोबर आहे, की ते सँडविच होतं. पण ही फक्त त्यालाच का सवलत दिली जाते, की त्याचं सँडविच होतंय बरोबर आहे, पण तोच एक दुवा आहे या दोघांना जोडणारा. तर त्याचंही हे फेल्युअर आहे, की ते ते दोघींचं जमत नसेल, तर त्याला ती सवलत मिळू नये. बेसिकली त्यांना लहानपणापासून हे शिकवलं गेलं पाहिजे, की तुम्ही दोघांनीही सांभाळायचंय तुम्हालाही. तर त्यांची पण ही जबाबदारी आहे. असं एक जस्ट जाता-जाता मला सांगावसं वाटतं. पण सेशन खरंच खूप छान झाला आणि ती पुस्तकं वाचायची खरंच उत्सुकता वाढलेली आहे आणि भूषण तसाही एक लेख मुळेंनी आहे. असा तसाही एक एक लेख आहे त्याच्यामध्ये हो त्यामुळे का?
ओके. भूषण मुळे सरांनी म्हणजे रसिक वाचकची ही परंपराच आहे, की वेगवेगळ्या विषयांचे आणि वेगवेगळ्या गोष्टींचे लेखक आणि वाचक इथे आणले जातात. पण हा खरंच एक गरजेचा विषय मांडायसाठी तुम्हाला आणल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आजगावकर सरांचे आभार आणि रसिक वाचक सगळ्यांचेच आभार आणि तुमचे तर म्हणजे आहेतच. तुम्ही फारच सुंदर सांगितलं. तर सगळ्या रसिक वाचक मंचातर्फे तुमचे मनापासून आभार.